माझा जन्म झाला तेव्हा 1.5 महिन्यात माझी मम्मी एक्सपायर झाली. मग माझ्या मामाच्या मनात विचार असा होता की माझी भाची मी माझ्याकडे ठेवणार आणि तिचं शिक्षण मी करणार. आणि मग माझ्या काकाने त्यांना अशी अट घातली, आम्ही येऊ अंतविधीला पण आमची मुलगी आम्हाला द्यावं लागेल. माझे वडील अपंग होते, पूर्णपणे मुके आणि बहिरे. मग काकाने जरी मला आणलं असेल पण ते काकाने काकूच्या भरोश्यावर आणलं ना मला. तर माझा सांभाळ माझ्या आजीने केलेला आहे. एकतर मला आईचं दूध नाही भेटलं, पण काकूची जी वागणूक होती ना मॅडम माझ्यासोबत ती खूपच वाईट होती. देवाकडे हात जोडते, अशी काकू कोणालाच देऊ नये देव. गावचे एक काका होते, मला म्हणायचे तुझ्या वडिलांसारखा आहे मी. ते काका मला बोलले की तुझ्या आजीला विचार, एक मुलगा आहे म्हणले, त्याला चांगलं 80,000 पेमेंट आहे. पण की मला वाटलं पैशावाला जर आहे मुलगा पुढचा तर माझ्या पप्पाचा इलाज होईल त्याच्यातून. तो मुलगा पसंत केला. त्याच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये 10 ते 12 वर्षाचं अंतर होता. मग त्यांनी मंदिरात नेलं, सकाळी हार वगैरे टाकले आणि दुपारी 12 वाजताची गाडी होती. रेल्वे स्टेशनवर त्या काकाने माझा हात धरून ठेवला. मला म्हणले जायचं नाही, माझं महत्त्वाचं काम आहे, आणि त्यांच्यासोबत पैशाचं डिस्कस करत होते. त्या मुलाने 70,000 रुपयामध्ये व्यवहार केला माझा. नंतर माहिती पडलं की ते काका लग्न जोडणारे एजंट होते. पण सासूने तिच्या घरात प्रवेश करायच्या अगोदरच काही बोलली, ही असली करून आणली, तुला भेटत नव्हती का?